झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बस चालक अजिबात नीट बस थांबवत नाहीत, त्यामुळे 3 विद्यार्थी नुकतेच बसमधून पडले। ही घटना घडूनही प्रशासनाने त्यामधून कुठलाही धडा घेतलेला नाही। विद्यार्थ्यांची ही तोबा गर्दी, थांब्यावर न थांबता सुसाट धावणाऱ्या बस मागे दप्तराचं ओझं सांभाळत धावणारे विद्यार्थी। नाशिकमध्ये कुठल्याही बस स्टॉपवर दिसणारे हे दृश्य। बस चालक बस स्टॉपच्या आधी तरी बस थांबवतो किंवा नंतर बस थांबवतो, पण बस स्टॉपच्या ठिकाणी बस चालक कधीच बस थांबवत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे। तिथे साधारण बस आली तर स्टॉपवर न थांबवतात, इकडे पुढे थांबवतात आणि आम्हाला बसच्या मागे कधी कधी पडत जावं लागतं। मी कधी कधी असं होतं की अर्धी पब्लिक खाली असते आणि आम्ही वरती चढलो तेव्हाच ते बस सुरू करतात। राज्य परिवहन मंडळाने यापुढे तरी कठोररित्या कारवाई करून बस थांब्यावरच बसेस उभ्या केल्या जातील व न थांबवणाऱ्या विरुद्ध उच्चस्तरीय ताबडतोब कठोर कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे। बसमध्ये बसताना 3 विद्यार्थी बस खाली पडल्याची घटना नुकतीच घडली, पण त्यामधून कुठलाही धडा घेतलेला दिसत नाही। अधिकारी मात्र चौकशी करू, कारवाई करू अशी थातूर मातूर उत्तरं देत आहेत। आमची अपघाताची प्रोसिजर असते ती आमचं पण डिपार्टमेंटल ॲक्शन चालू असते, ती आमच्या विभागीय कार्यालयाकडून आम्ही त्यांना रिपोर्टिंग केल्यानंतर त्यांच्यामार्फत चालू होते। नाशिकमध्ये शाळा आणि महाविद्यालयातले जवळपास 80% विद्यार्थी बसनं प्रवास करतात, पण बस चालकांच्या बेपर्वाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।